नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी तिडके. आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की 5 एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनानं लॉकडाऊन जाहीर केला आहे आणि त्या लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, मला इथं एक गोष्ट सांगायची की लॉकडाऊनचा अर्थ ना शासनाला समजलाय, ना प्रशासनाला समजलाय, ना लोकांना समजलाय. सर्वप्रथम आपण लॉकडाऊन कशासाठी लावतोय याचा हा जो प्रश्न आहे तो प्रत्येकानं स्वतःला विचारायला पाहिजे. आज कोरोनाची परिस्थिती भयानक वाढलेली आहे. ही कोरोनाची परिस्थिती आपल्याला कंट्रोलमध्ये आणणं खूप गरजेचं आहे. हे प्रत्येकानं जाणून घेणं आवश्यक आहे. आपण आज जरी समजा लॉकडाऊनच्या नावाखाली दुकानं बंद केली असली तरी रस्त्यावरची गर्दी मात्र आहे त्यापेक्षा जास्त आहे. आज रस्त्यावर फिरायला जागा नाही आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळं दळणवळण चालू आहे. प्रत्येक गाड्या फिरतायत, प्रत्येक माणसं फिरतायत. ही दुर्दैवी बाब आहे मला असं वाटतंय. म्हणजे तुम्ही समजून घ्या, कोरोना दररोज बीडमध्ये आपल्या दररोज 700 ते 800 कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि ही रुग्णांची संख्या वाढते, याच सोबत मृत्यूचं प्रमाण पण दररोज वाढतंय. तुम्ही 2 दिवसापूर्वीच्या न्यूज ऐकल्या असतील की अंबाजोगाई शहरामध्ये एका दिवशी 8 मेलेल्या लोकांना एका चित्तेवर जाळलंय आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 11 लोकांना एका चित्तेवर जाळलंय. अहो, आम्ही गावामध्ये एक माणूस मेला तर पूर्ण गाव त्याच्यासाठी हळहळ करतं आणि आज 10-12 माणसं दररोज मरतायत तरी पण आम्ही त्याचं गांभीर्य लक्षात घेत नाहीत. आणि लक्षात ठेवायचंय, ही परिस्थिती कुणावरही येऊ शकते. करोना म्हणत नाहीये की हा चांगला आहे, तो वाईट आहे. लक्षात घ्या. म्हणून आम्हाला या लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. 2020 पूर्णपणे धुळीस मिळाले आणि जर आपण अजूनही आपल्या वागण्यामध्ये जर बदल नाही केला, आपण नियम जर नाही पाळले तर कदाचित 2021 पण आपलं पूर्णपणे खड्ड्यात जाणार आहे. म्हणजे शासनानं दुकानं बंद करायला लावले, व्यापाऱ्यांचे शॉप बंद करायला लावले, कोचिंग क्लासेस बंद करायला लावले, जेही इतर छोटे उद्योगधंदे आहेत ते बंद करायला लावले. म्हणजे शासनानं तुम्हाला संपवण्यासाठी हे बंद करायला लावलंय का? नाही. शासनाला तुमच्या जीवाची काळजी आहे म्हणून शासनानं लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे. हे तुम्हाला आणि आम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या लॉकडाऊनची 100% अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. जो लॉकडाऊन पाळणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे आणि जो विनाकारण रस्त्यावर फिरत आहे, जो विनाकारण बाहेर जाऊन गर्दी करतोय, एकमेकांना इन्फेक्शन पसरवण्याचं काम करतोय, अशा माणसांवर कडक कारवाई होणं आवश्यक आहे. त्यांना कायदा काय असतो हे माहीत करून देणं प्रशासनाचं काम आहे. 20 दिवसाचा लॉकडाऊन आहे असं आपण म्हणू. अजूनही 30 एप्रिलपर्यंत 20 दिवस आहेत. 20 दिवसामध्ये आपण जर या नियमांचं पालन केलं, प्रत्येकानं जर एक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून आपापल्या घरी बसलात, इन्फेक्शन पसरणार नाही याची जर काळजी घेतली तर आपल्याला कमीत कमी 2021 मध्ये जो येणारा जून असेल, मे जून जे असतील ते कमीत कमी तिथे तरी आपल्याला काम करायला आपले उद्योगधंदे चालू होतील. आणि आपण जर या गोष्टीला सिरियस नाही घेतलं तर मला असं वाटतं की 2021ही खूप अशाच प्रमाणामध्ये 2020 सारखाच जातो काय ही भीती सतावते. सगळ्यात महत्त्वाचं, उद्योगधंदे बंद आहेत. मला असं वाटतं की उद्योगधंदे बंद आहेत म्हणजे याच्यामध्ये उपासमारीनं कुणीही मरणार नाही. 20 दिवस जर आपण कडक लॉकडाऊन जर पाळला तर या 20 दिवसामध्ये उपासमारीनं लोक मरतीलच असं नाही. आणि ज्यांच्यावर उपासमारीची वेळ येते ना त्या लोकांना मदत करायला आम्ही पुढे यायला पाहिजे. लक्षात घ्या. फक्त उपासमारीनं लोक मरतील या उद्देशानं फक्त जर आपण राजकारण करत असू तर हा कोरोनाही संपवणार नाही आणि तुमच्या या राजकारणामुळे कदाचित ही लोक मात्र नक्की संपून जातील. माझी अपेक्षा आहे, माझी विनंती आहे प्रत्येकाला की येणाऱ्या 30 तारखेपर्यंत आपण प्रत्येकानं एक जिम्मेदार नागरिक म्हणून येणाऱ्या 30 तारखेपर्यंत आपण या लॉकडाऊनचं पालन करणं आवश्यक आहे.
रस्त्यावर विनाकारण बाहेर निघणं आपण टाळलं पाहिजे. घरातला व्यक्ती अत्यावश्यक गोष्ट जर आवश्यक असेल, जाणं गरजेचं असेल तरच बाहेर गेला पाहिजे आणि ही काळजी आपण घेतली पाहिजे. तर या येणाऱ्या 20 दिवसामध्ये हा जो रुग्णांचा संख्या आकडा वाढत आहे तो कमी होऊन आपल्याला येणारे दिवस चांगले येऊ शकतात. तुम्ही परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या. आज रुग्ण एवढ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत की आज हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल नाही आहेत. लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे अवेलेबल नाही आहे. जेही तुम्हाला इंजेक्शन सिरियस कंडिशनमध्ये दिले जातात ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नाही आहेत. आणि इन्फेक्शन झाल्यानंतर 1-1.5 लाखाचं 2 लाखाचं बिल व्हायलाच होतं. याची तुम्ही थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला ह्या गोष्टी समजणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. मग तुम्ही विनाकारण बाहेर फिरून इन्फेक्शन आणता आणि परिस्थिती खराब करण्याचं काम का करताय हे लक्षात घ्या. म्हणून मला असं वाटतं की आपण प्रत्येकानं आणि मेनली ही रिस्पॉन्सिबिलिटी जे घरामध्ये एक 22 ते 30 वयोगटातील मुलं आहेत किंवा मुली असतील तर या वयोगटातल्या लोकांनी एक घरातला एक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून स्वतःच्या खांद्यावर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे आणि येणाऱ्या 20 दिवसामध्ये लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. 30 एप्रिलपर्यंत हा रुग्णांचा आकडा कमी झाला पाहिजे आणि कमीत कमी 1 मेला आपल्याला चांगल्या प्रकारे आपले उद्योगधंदे असतील, आपली जी काही कामं असतील, आपले जे काही वेगवेगळे धंदे असतील तर ते आपल्याला चालू करता आले पाहिजेत. याच्यासाठी काम करणं. आणि जर आपण सिरियस नाही घेतलं, लॉकडाऊन जर फॉलो नाही केला तर लक्षात घ्या की ही रुग्णांची संख्या कमी होणार नाही, आपले धंदेही बंद राहतील, आपली अर्थव्यवस्थाही डबघाईला येईल आणि येणारा काळ तुमच्यासाठी सर्वांसाठी वाईट होईल. लक्षात ठेवायचं. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याला मोकळा श्वास घेण्यासाठी आपण थोडं जागरूकतेनं वागणं हे नक्की फायद्याचं ठरेल. ओके, अशी माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.